कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका, थोडी घाई करा, कारण 9:30चं टायमिंग होतं. आता 9:47 झालेत. दोन बॅटर वीर तानाजी पारगाव, आपण सुद्धा घाई करा थोडी. एका बाजूने घरचा संघ प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे कालच्या दिवसामध्ये 2 सामने 2 पराभव पत्करावे लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय वीर तानाजी पारगाव संघ एक सामना खेळला होता आणि त्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की दोघांची सुद्धा गुणांची पाटी कोरी आहे. आज 2 गुण कुणाच्या खात्यामध्ये येतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आपण बघतोय मजबूत खेळाडूंचा भरणा दोन्ही संघामध्ये आहे. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ या दोन्ही संघातील बॅटर करतील का हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. संतोष मडवी, मोहित मडवी, जयेश किणी, प्रथमेश पामाळे, प्रथमेश पाटील, ऋग्वेद तर सामन्याला आता सुरुवात होणार आहे. आपण बघतोय वीर तानाजी पारगाव, 2 बॅटर आशिष पाटील आणि दुसऱ्या बाजूने साहिल कुडू ऐकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आपण बघतोय प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाकडून सलामीचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. 3 प्रमुख गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूने आहे प्रथमेश पामाळे, हा सुद्धा एक पार्ट टाइम गोलंदाज, चौथा गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली प्रथमेशने, 4 गडी बाद केलेत. तर 3 प्रमुख गोलंदाज मोहित मडवी, संतोष मडवी आणि जयेश किणी हे 3 प्रमुख गोलंदाज असताना कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे बघणं महत्त्वाचं असेल. चला प्लीज घाई करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येते गोलंदाजी ट्रॅकवर? षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष मडवी आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आशिष पाटील मॅन फ्रॉम सरपाडा, दुसऱ्या बाजूने साहिल कुडू मॅन फ्रॉम बहाडोली. तर चांदीपचा भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातोय संतोष मडवी, हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर उर्फ पिंट्या. सामन्याला होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण आजच्या दिवसात दुसऱ्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. अग्री प्रीमियर लीग 2026 हे पर्व 9 आहे आणि 9व्या पर्वातील दुसरा दिवस. पहिला चेंडू पडतोय. 5 षटकांसाठी आज कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही. तुम्हाला 25 मिनिटं असतील आणि या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. 9:48 झालेत. पहिला चेंडू पडतोय संतोष माडवी. यावेळेला आपण बघितलं तर इथे बघा प्रज्योत पाटील कडून चुकी होते. जिथे एकही धाव नव्हती तिथे चौकार येताना धावसंख्या आपण बघितली तर पहिला चौकार पहिल्या चेंडूवर 4 धावा. चांगली गोलंदाजी होती. फटका सुद्धा हलक्या हाताने खेळला होता. प्रज्योत पाटील कडे चेंडू गेला होता, थोडासा स्लिप झाला, चेंडूला अडवण्यामध्ये अपयश आलं आणि धावा झाल्या धावफलकावर 4. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं. संतोष मडवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय आपल्याला. आशिष खेळण्यासाठी तयार. इथून आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 2 चेंडूंचा खेळ होताना 5 धावा अंदी बोर्ड लागल्या गेल्यात. संतोष मडवी ऑन स्क्रीन आपण बघतोय थोडेसे दर्शवतात की चेंडूवर फास्ट यायला हवं होतं. तुम्ही जेवढे चेंडूवर जलद गतीने जाल तेवढा मात्र फलंदाजांसाठी तो धोका असू शकतो. हेच दर्शवताना संतोष मडवी आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 धावा 2 चेंडूंचा खेळ होताना संतोष मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच गतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस हलक्या हाताने खेळला गेलाय आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं संतोष मडवीने. धावा आल्यात या चेंडूवर 1. 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 6 धावा.
षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 6 धावा धाव फलकावर. सुरेख अप्रतिम सुरुवात वीर तानाजी पारगाव संघाची आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 चेंडूंवर 2 सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक चौथा घेऊन येतोय. यावेळेला आशिषने सिली पॉइंटला चेंडूला खेळून काढले एका धावेसाठी. धावांचा विचार केला आपण तर संथ गतीने धावफलक हलत ठेवण्याचं काम 2 बॅटर करताना आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंच्या समाप्तीखेर 7 धावा, बिनबाद 7 ही धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. वीर तानाजी पारगाव. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. दोघांसाठी विजय खूप महत्वाचा आहे. यावेळेला साहिल कुडू पुन्हा एकदा मात्र सिंगलला प्राधान्य देताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लगातार 4 चेंडूंवर 4 सिंगल. 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा. नक्कीच आज समालोचन कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील प्रमोदजी शेडगे सर आणि मनीषजी पाटील सर. 2 उत्कृष्ट आवाज आपल्यापर्यंत पोहोचतील. सुप्रीमो ट्रॉफी दोघांकडून हाताळण्यात आलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा दोघांच्या माध्यमातून कव्हर अप होताना आपल्याला बघायला मिळतात. इथे पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक आपण बघितलं तर संतोष मडवी यांच्या नावावर आपल्याला बघायला मिळतंय. धावा झाल्या धावफलकावर 8, बिनबाद 8. वीर तानाजी पारगाव संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. चला कुठल्याही प्रकारची वेळ घेऊ नका. आपल्याला गेम स्पीडअप करायचा आहे. ज्या पद्धतीने सामना सुरू आहे त्याच गतीने मात्र सामना सुरू ठेवायचा आहे. आज कुठल्याही खेळाडूला कुठल्याही संघाला मात्र कुठलीही मुभा देण्यात येणार नाही. जो वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आधी मात्र सामना संपलेला असायला हवा. यानंतर होणारा सामना असेल एकविरा ग्रुप माकणे आणि डॉन किलर बिरवाडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. जेव्हा 6 षटकांचा खेळ कंप्लीट होईल तेव्हा आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. षटक क्रमांक दुसरं आपण बघतोय जयेश किणी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. साहिल कुडूसाठी हा चेंडू असेल. यावेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच दर्शवतात आशुतोष व्यवहारे सर की डाऊन द लेग मारा होता. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पहिला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघतोय 9 धावा. साहिल कुडू फॉर्मची झगडताना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आशिष कालच्या दिवसामध्ये चांगले मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. इथून फटका तर चांगला खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मोहित मडवी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. धावसंख्येचा विचार केला तर 9व्या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना साहिल कुडू बॅक टू डगआउट. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच मिस्टर जयेश किणी यांचं. फॉलो थ्रो मध्ये खेळण्यास भाग पाडलं. क्रीज मध्येच उभा होता. एक पाऊल मागे गेला. बॅकफुटवर जाऊन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसला परंतु मोहित मडवे मध्ये होता आणि अलगद चेंडूला झेललं गेलं. इथे आपण बघितलं तर पहिला गडी बाद होताना न्यू बॅटर इन मिस्टर तन्मय आपल्याला बघायला मिळतोय. क्षमता तर तन्मयकडे सुद्धा आहे मोठे फटके खेळण्याची. कागदोपत्री आपण विचार केला तर तन्मय एक स्ट्रॉंग बॅटर आहे परंतु आज प्रॅक्टिकली ती कामगिरी करावी लागेल कारण गुणांची पाटी कोरी आहे आणि त्या पाटीवर जर 2 अंक लिहायचे असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. कारण पहिला डाव आहे. मोठी धावसंख्या उभी करतील तर समोरच्या संघावर प्रेशर वाढवण्याचं काम होईल. परंतु इथून आपण बघतोय संतोष मडवी अँड कंपनी लय मध्ये येताना बघायला मिळतात. इथून आपण बघितलं पुन्हा एकदा मात्र चेंडूच्या खाली संतोष मडवी येतोय आणि या वेळेला कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. बॅक टू बॅक गडी बाद होताना हा वीर तानाजी पारगाव संघाला लागले.
थँक्यू. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाल्यानंतर हॅट्रिकची संधी इथे आपल्याला बघायला मिळते. जयेश किनी ह्याला डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करतोय. काही जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला जयेश. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर पहिला व्हाईट बॉल फेकला गेला. त्यानंतर डब्ल्यू आपल्याला बघायला मिळतात. 2 विकेट जयेश किनीच्या नावावर आहेत. अनिकेत येतोय, अनिकेत घरत, मॅन फ्रॉम पारगाव. हॅट्रिक बॉल असेल. जयेश किणी या स्पर्धेची अग्री प्रीमियर लीग 2026 ची पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करेल का हे बघणं महत्वाचं असेल. इथे आपण बघतोय ओव्हर द विकेटने चेंडूला खेळलं गेलंय. मोहित मडवी पुढे येतोय. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावा झाले धाव फलकावर 10. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिला सामना लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळाला आणि इथून 1.3 षटकांचा खेळ होताना धावसंख्या 10. 2 गड्याच्या मोबदल्यात आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण बघतोय मनीषजी पाटील सर जोडले गेलेत. नक्कीच 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 1.3 षटकांचा खेळ होताना जयेश किणी ऑन द बॉलिंग मार्क जबरदस्त कामगिरी करताना बघायला मिळतोय. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आशिषला माहीत आहे आता कुठल्याही प्रकारची पडझड होऊ न देता मात्र धावफलक हलतं ठेवावं लागेल. अधूनमधून 1-2 मोठे फटके खेळावे लागतील कारण 6 षटकांचा खेळ आहे आणि खेळपट्टीचा विचार केला तर 70-75 धावा ह्या कमीत कमी धावा आहेत या मैदानावर. कालच्या दिवसामध्ये 93 धावा सुद्धा निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाने आपण बघितलं पार केल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये पंकज पाटील पालन यांचं अर्धशतक, पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर आपण बघितलं तर अमित पाटील याचं दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. इथून ओव्हर द विकेटने मारा करतोय. फटका तर चांगला आहे. इंटू द गॅप चेंडूला खेळला गेला होता परंतु प्रथमेश पामाळे थोडासा वाईडिश उभा होता आणि लॉंगम क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी चेंडूला अडवलं. उचलून फेकेपर्यंत 12 या धावसंख्येवर 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ होताना शेवटचा चेंडू जयेश किणी घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होताना आतापर्यंत बघायला मिळते. 6.55 सरासरीने मात्र हा संघ पुढे जाताना एका बाजूने आपण बघतोय हार्ट हिटर कालच्या दिवसामध्ये ज्याने अफलातून फलंदाजी केली होती आशिष आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 2 बाद 13 घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 13 धावा. तुमच्याकडे 14 मिनिटं आणि 30 सेकंद आहेत उर्वरित 3 षटक हाताळण्यासाठी, हे सुद्धा लक्षात ठेवा. वीर तानाजी पारगाव संघ थोडासा बिकट स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथून तुम्हाला सावरायचं असेल तर मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावाव्या लागतील. इथून आपण बघितलं तर हे पर्व 9 आहे. 9वं पर्व साखरेच्या या श्रीकांत ठाकरे क्रीडांगणावर आपल्याला बघायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सकाळी जेव्हा गावामध्ये एंट्री झाली मनीष खूप छान पद्धतीने रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि ठिकठिकाणी कटआउट्स लागले होते, सेल्फी पॉइंट होते आणि सुरेख असं स्वागत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं मात्र साखरेच्या या ग्रामस्थांनी महिलांनी केलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज नवीन आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आदरणीय मनीष पाटील सर आपल्याशी जोडले जातील नक्कीच. या आपण मनीष पाटील सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद मनोज सर. खूप चांगला उल्लेख आपण केला की हा जत्रोत्सव आहे आगरी बांधवांचा आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत. चर्चा करूयाच या षटकानंतर. संतोष मडवी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून, स्ट्रायकर एंडला आशिष. फ्रायझिंग अँड सरप्रायझिंग, पण संपर्क कुठे झालाय तर बॉडीला संपर्क झालाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आहे. अवस्था बिकट आहे वीर तानाजी पारगाव या संघाची, पण यश फुकट नाही मिळत. तुम्हाला ती मेहनत घ्यावीच लागते आणि त्यापर्यंत गोलंदाजांचीच मेहनत पाहायला मिळते. बघा चांगलं डिसिजन
विरेन नायर सरांचं आणि लगेच एक्सेप्ट सुद्धा केलं. ते आवश्यकता आहे अॅनलाइज करायची की अपील करणं तुमचा अधिकार आहे, पण त्यामध्ये किती आत्मविश्वास असायला हवा ते देखील तितकंच महत्वाचं आहे. चांगली सुरुवात या षटकाची. संतोष मडवी पुल केलंय, एलिव्हेशन कमी आहे, बॉल डीप मिड विकेटला, प्रोटेक्शन आहे, आरामात एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने आता मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पूर्ण करता नाही येणार, समान कालांतराने मोठे फटके खेचावे लागणार. धावसंख्या 14. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं मनीष सर तर 100 पार, एकदा 116 आणि एकदा त्याही पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या 122, आणि त्यामध्ये अमित पाटीलने एकट्याने 94 केल्या होत्या. तब्बल झेल सोडल्यानंतर 8 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. दुसरा झेल सोडल्यानंतर 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर इथे कॅचेस विन द मॅचेस ही म्हण सुद्धा लागू होते इथे ना. मी खेळपट्टीचं देखील त्यामध्ये थोडंसं सहकार्य म्हणेन. संतोष मडवी ज्यांना माहिती आहे की फ्लॅट ट्रॅक सरफेस आहे, खेळपट्टी टणक आहे, फलंदाजांच्या पक्ष आहे, त्याच्यामुळे ते व्हेरिएशन करतायत. त्या टणक खेळपट्टीचा बाउन्सर्ससाठी फायदा घेत आहेत आणि आतापर्यंत या षटकाला आपण पाहिलं पूर्वार्ध संतोष मडवी यांच्याच नावावर राहिलेला आहे. खेळपट्टी अगदी योग्य बनवलेली आहे फलंदाजांसाठी. छोटी छोटी विमानं सुद्धा लँड होऊ शकतील इतका नितळ असा तो सरफेस खेळपट्टीचा तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याला पाटा खेळपट्टी म्हणतात आणि खरोखरच त्याच पद्धतीची खेळपट्टी आहे. अगदी गुळगुळीत आपल्याला खेळपट्टी बघायला मिळते. पूर्वी या पद्धतीची जमीन घरामध्ये असायची आणि ती शेणाने सारवायचे, त्याच पद्धतीचं हे खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. आणि संतोष मडवी ह्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने तो व्हेरिएशन करतो इथे, कारण त्याला माहीत आहे पट्ट्यामध्ये चेंडू गेला तर एक साधा बॅटर सुद्धा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. आणि इथे तर आपण बघतोय 2 बॅटर आहेत, अनिकेत घरत आणि आशिष पाटील. यांच्याकडे गुणवत्ता आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहे. दोघेही परिपक्व फलंदाज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण बघतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 भाऊ एकाच संघात आहेत का? नाही ना. संतोष मडवी बॉलिंग ट्रॅकवर आहेत. या षटकाला अॅनलाइज केलं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डॉट, त्यानंतर डबल. अनिकेत अजूनही 100च्या स्ट्राईक रेटने आहेत आणि आता वेळ झाली आहे ए स्ट्राईक करण्याची. परफेक्ट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फुल टॉसचा उचलला फायदा, हातात घेतला कायदा. षटकार 6 धावा. फुलटॉसवर मात्र फुल टोल वसूल केलेला आहे. इथे आपण बघतोय अनिकेतने ह्या रडारमध्ये चेंडू तुम्ही त्याला देतील तर परिणाम हाच बघायला मिळेल. मनगटामध्ये ताकद आहे. इथून आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला होता. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 22वर 2 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी पारगाव या संघाची आपल्याला बघायला मिळते. मनीष सर, इथून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये वीर तानाजी पारगाव संघाला जर एक सुस्थितीमध्ये जायचं असेल तर किती धावा जमवाव्या लागतील? कालचा 3 आकडी धावफलक जर आपण पाहिला तर मग तेच माझं उत्तर असेल की 3 आकडी धावफलक तर तुम्हाला प्राप्त करावाच लागेल. पण तशी सिच्युएशन नाही दिसत. तर मला असं वाटतं किमान 50 ते 60 तितक्या धावा तर बनल्याच पाहिजे. आज एक्सक्लुझिव्ह चर्चा रुपेश पाटील यांच्याशी आगरी भाषेतूनच आपण बोलून करणार आहोत, कारण ही आगरी प्रीमियर लीग आहे. आगरी समाज बांधवांना आपण जर क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र करतोय तर थोडंसं आगरी भाषेत बोलूया. आगरी प्रबोधन झालं पाहिजे आणि येत्या 2 दिवसात माझा तोच प्रयत्न असेल. एकदा असं मनीष सर, आम्ही आई एकविरा चषक साखरी या स्पर्धेमध्ये रुपेश सरांना बोलतं केलं होतं, तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती प्रचंड खुश झाल्या होत्या की जे मला एवढ्या वर्षात जमलं नाही, मनोज भाऊ तुम्ही ते करून दाखवलं. बाउन्सर टाकला आणि तो बरोबर योग्य ठिकाणी पडला. आता तुम्ही जर रुपेश सरांना आगरी भाषेत बोलतं करतील तर ते आमच्यासाठी एक पर्वणीच असेल. या वेळेला आपण बघतोय आशिष पाटील मिड विकेटला क्लिअर करताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि ते प्री डिसाइडेड होतं. त्यांना आक्रमक फटकाच खेळायचा होता आणि तो फटका त्यांनी खेळला सुद्धा. म्हणतात ना की तुमचा साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. या अगोदर
त्यांच्या साथीदाराने षटकार खेचला होता आणि आता त्यांना सुद्धा तेच प्रोत्साहन मिळालेलं आहे. आणि आता 2 षटकार खूप कमी वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एक षटकार अनिकेतचा या अगोदर मागच्या षटकामध्ये आणि आता आशिष सुद्धा चार्ज करतायत. धावसंख्या 28, 2 फलंदाज बाद. जयेशचं भव्य स्वागत षटकाराने. फुलटॉस मिस केलाय पण त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आपण थांबतोय. आपण पुन्हा एकदा विश नेटवर्कच्या वॉर रूम मध्ये पोहोचलेलो आहोत. आपण तपासणार आहोत त्या ठिकाणी फेअर बॉल आहे की नाही त्याची तपासणी करण्यासाठी अजित म्हात्रे सर येतील. पण मनोज सर जांभारी मैदान बनिले. ऐसे मैदान तुम्हाला 20 लाखाची स्पर्धेत बघायला भेटतंय. पण हे 9वं पर्व आहे आणि 9वे पर्वनं खूप चांगले पद्धतीनं हे स्टेडियम बनिले. फेअर डिलिव्हरी आहे आणि खरोखरच सुंदर मैदान. कारण आपण एकविरा चषक बघितला याच मैदानावर तर जाम मेहनत केली साखरकरांनी आणि त्याचंच हे फल आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम. पुन्हा एकदा आपण बघतोय जयेश किणीला. इथून आपण बघितलं तर आशिष पाटील आता थांबणार नाही. सेट झालाय फलंदाज. बॅक टू बॅक षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. घेतली आहे. ट्रिगर मोमेंट बघा. बॅकफुटला बॅलन्स करून ऑन साइडला पुल करून बॉलला गोल करून टाकलाय. वन हॅज टू टेक चान्स आणि तो चान्स या अगोदर अनिकेतने घेतला होता मागच्या षटकामध्ये आणि आता या षटकामध्ये 2 षटकार आशिषच्या वतीनं पाहायला मिळतात. पहिली 3 षटकं जरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षात नव्हती पण आता लक्ष देऊन फलंदाजी करायचे हेच मनात ठरवलेलं आहे आणि आता धावफलक सुसाट वेगानं पुढे सरकत चाललाय. या 2 षटकारांच्या मदतीने धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 34 धावा. 2 फलंदाज बाद. 34 वर 2 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि इथून पुन्हा एकदा आपण बघतोय प्रथमेश पामाळे पुढे येतोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. आशिष आणि अनिकेत ही जोडी अजून 2 षटकं मैदानात राहिली तर मात्र एक सन्मानजनक स्थिती आपल्याला वीर तानाजी पारगाव संघाची बघायला मिळेल. एक्झॅक्टली. बघा ठरवायचंय आणि तुम्हाला पाहायचंय की तुम्ही कुठपर्यंत मजल मारू शकता. मग ते कुठलंही क्षेत्र असू द्या. तुम्हाला समाधान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ती मेहनत घ्यायचीच आहे आणि आता ती मेहनत पार्टनरशिपच्या माध्यमातून दिसते अनिकेत आणि आशिषच्या. धावसंख्या वीर तानाजी पारगाव 35 धावा. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल जयेश. ठरवलंय की या प्रत्येक बॉलवर मोठा फटका आला पाहिजे पण जर जयेश कडे अनुभव आहे तर तो पलटवार करेल आणि समोरच्या फलंदाजाला गार करेल. अनिकेतचा खेळ संपला. विकेट डाऊन. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. डावखुर या फलंदाजासाठी लेग कटर आणि यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल थेट विकेटकीपरच्या हातामध्ये आणि हेच ट्राय करायचं होतं गोलंदाजाला की जर फलंदाज ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे तो एक ना एक चूक करेलच आणि ती चूक झाली आणि ही पार्टनरशिप ब्रेक झाली. आणि त्यांना गरज होती या पार्टनरशिप ब्रेक करण्याची कारण मोठे फटके आले होते. मागील आपण 5-6 चेंडूंचा विचार केला तर 3 मोठे फटके आले होते. षटकार आले होते. इथून 35 धावा झालेत. षटक क्रमांक आपण बघितले तर 4 सुरू आहे आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जयेश किणी राऊंड द विकेटने मारा करतोय. गौरव किणीसाठी हा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली गेली. प्रथमेश पुढे येतोय. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव. षटक क्रमांक 4 कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा. 36 वर 3 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. याआधी आपण मनीष सर आई एकविरा चषक ही स्पर्धा सुद्धा केलेली आहे याच मैदानावर. परंतु मैदानामध्ये झालेला कायापालट आज आपण काय म्हणाल या मैदानाबद्दल आणि खास करून आपण बघतोय की आग्री प्रीमियर लीगची कमिटी असेल ग्राउंड कमिटी असेल साखरेची यांच्या माध्यमातून मात्र ह्या मैदानाची रूपरेषा पूर्णपणे बदललेली आहे. हे तेच मैदान आहे का हा संभ्रम माझ्या मनात निर्माण झालेला आहे. चला थोडी घाई करा कारण आता वेळ आपल्याला दाखवतो किती मिनिटं बाकी आहेत. मला असं वाटतं की 6 ते 7 मिनिटच बाकी आहेत. 5 मिनिटं बाकी आहेत. तर ती वेळ लक्षात घ्या. कॅप्टनने सुद्धा आपलं नियोजन व्यवस्थित करायचंय. तर यस आपण आई एकविरा चषक जो करतो मुख्य मंच अगदी समोर असतो म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मुख्य मंच असतो.
त्यानंतर स्टेजची जागा बदललेली आहे. व्यवस्थित बसण्यासाठी व्यवस्था आपण प्रत्येक संघाला दिलेली आहे. महिला कक्ष आपण पाहतोय. त्यातल्या त्यात हे मैदान जे सपाट केलंय त्याचा फायदा येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॅश केलंय बॉलला, परफेक्शन पाहायला मिळालं. वीडचा फायदा उचलला, बॉलला डीप कव्हर्सला खेळलंय, बॉल सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 6 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 42 धावा. आणि जर मी फलंदाज असतो तर मी त्या VIP बॉक्सला टार्गेट केलं असतं, कारण त्या VIP बॉक्समध्ये जर बॉल जाईल तर त्या फलंदाजाला 5,000 रुपये मिळतील. तर माझं तेच लक्ष असलं असतं. बॅटस्विंग होती, फ्लेक्झिबल आहेत फलंदाज. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल विकेटमध्ये तितकंच रिॲक्ट करतोय. येतो हा डॉट बॉल. मोहित मढवी यांच्या या षटकाची सुरुवात जरी मोठ्या फटक्याने झाली, पण हा इनकटर होता, वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल. चांगली रणनीती आपल्याला बघायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा मोहित मडवीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आणि या स्पर्धेकरिता सर यंदा मालिकावीर बाईक म्हणून आपल्याला बघायला मिळते. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब ॲडव्होकेट आहेत आणि पाटील ट्रान्सपोर्टचे सर्व त्यांच्या माध्यमातून मात्र ही बाईक स्पॉन्सर केली गेली आणि त्यांच्याच माध्यमातून हा VIP बॉक्स सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. प्रितेश पाटील आणि राजू पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल तिथे जर चेंडू गेला. या वेळेला आपण बघितलं तर इथे धावपाच्या स्वरूपामध्ये गौरव किणीला मात्र बाद केलं गेलं. इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. होतोय पलटवार होतोय, कारण आवश्यकता तीच आहे की दोन्ही संघ खेळतायत असं दिसलं पाहिजे. फक्त एका बाजूने चांगलं क्रिकेट झालं तर तो सामना एकतर्फी होतो. पण आता दोन्ही संघ ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत, त्यामुळे मोठे फटके येत आहेत. येस, वेळेबद्दल .42 runs on board. Loss of 4 wickets after 4.3. Projected score will be around 55. आणि पाहूया त्या पलीकडे की त्या अलीकडे गोलंदाजांनी आपलं प्रस्थ टिकवण्याचं काम केलंय. मोहित मडवी ओव्हर द विकेट, लियावेस ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचतात स्ट्रेट लॉंग ऑनचे, त्यांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. थँक्यू. स्प्रे पाठवा मैदानाच्या आतमध्ये. या षटकात 1 षटकार आणि 1 चौकार ऑलरेडी आलेला आहे आणि धावसंख्येचा वेग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. धावसंख्या 46 झाले, 46 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक फलंदाज चांगले प्रयत्न देताना पाहायला मिळाले. त्यातल्या त्यात आशिष जे पहिल्या क्रमांकावर आले, त्यांच्या वतीने 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. 13 चेंडूत 26 धावांचं योगदान 200 या स्ट्राईक रेटने आशिषने दिलेलं आहे. साहिल 2 धावा करत बाद झालेत आणि त्यानंतर तन्मयीचा खेळ 0वर संपला. अनिकेत यांनी काही काळासाठी टिकाव धरला होता, त्यांच्या वतीने 1 षटकार आला होता आणि त्यानंतर ते सुद्धा बाद झाले. त्या मागोमाग आता गौरव यांचा खेळ सुद्धा 7 धावांवर संपला. 6व्या क्रमांकावर कुणाला हा VIP बॉक्स, ज्या VIP बॉक्स मध्ये कोणी फलंदाज जर षटकार खेचत असेल तर त्या फलंदाजाला 5,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. आणि पाहूया तो नशीबवान नाही मिळणार, तो मेहनती खेळाडू कोण असेल, तो ॲक्युरेट खेळाडू कोण असेल की तो त्या बॉक्समध्ये षटकार खेचेल. आणि ही मालिकेवरची बाईक जिंकण्याचा मान या 9व्या पर्वामध्ये कोणत्या खेळाडूचा. कालच्या दिवसामध्ये 1 चेंडू VIP बॉक्सच्या वर पडला होता पंकज पाटील यांचा. इथून आपण बघितलं तर आशिष पाटील सरळ बॅटने खेळलेला हा फटका. संतोष मडवी वेगाने पुढे आले, चेंडूला अडवल्यानंतर फेकलं गेलं. 1च धाव मिळते. टार्गेट आपण बघतोय आतापर्यंत 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना षटक क्रमांक 5
1 मिनिट आणि 17 सेकंद तुमच्याकडे आहेत, त्यामुळे नक्कीच कौतुक करेन मी प्रिशा प्रज्योत वॉरियर्सचं. जी वेळ आपल्याला दिली होती त्या वेळेच्या आधी मात्र 5 षटकं आपण पूर्ण केली गेली. यानंतर आपण विचार करणार आहोत आई एकविरा ग्रुप माकणे आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. 6वं षटक संपलं की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडी घाई करा मित्रांनो. जे अध्यक्ष आहेत तर आपण करणार आहोत की आगरी भाषा का जपली पाहिजे आणि आपण कशी जपू शकतो. रुपेश पाटील यांच्याकडे त्या प्रश्नांचं उत्तर असेल. आपण दुपारच्या वेळेत ती चर्चा रुपेश पाटील यांच्याशी करणार आहोत आणि सामने न थांबवता त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन रुपेश पाटील यांच्याशी आपण चर्चा करण्याचा विषय आहे आगरी भाषा कशी जपली जाऊ शकते आणि का जपली पाहिजे. कशी आणि का ह्या 2 गोष्टी आहेत ते आपण चर्चेत करणार आहोत. आपण सुद्धा बोलणार आहोत. दरम्यान चला थांबू नका. जरी 5 षटकं संपले तुम्ही वेळेत संपवलंय पण 1 षटकासाठी 10 मिनिटं घेण्याचं काही गरज नाहीये. 47 झाल्यात 4 फलंदाजात आपण जी चर्चा करत होतो की 60च्या 8 की 7च्या पलीकडे पाहूया पुढच्या 6 बॉल्सवर. इथून 6 चेंडूमध्ये 10-12 धावांचं टार्गेट नक्कीच आशिषचं असेल. स्ट्राईक आशिषला जास्तीत जास्त भेटली. कुणाल सुद्धा एक परिपक्व फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके आपण सातत्याने बघतोय. परंतु एक सेट बॅटर आहे आशिष. जर 47 शेवटचे 6 चेंडू आहेत आणि धावसंख्या आपण बघतोय 47 वर 4 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते वीर तानाजी पारगाव या संघाची. इथून खुश असतील प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरेचे खेळाडू प्रथमेश पामाळे. कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. पार्ट टाइम गोलंदाज असून सुद्धा मात्र विकेट टेकर गोलंदाज बनला प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघासाठी आणि एक चांगला गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळतोय. वीर तानाजी पारगाव टीमला अंकित गरत आगरी कट्टा टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत. त्याबद्दल वीर तानाजी पारगाव संघ आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. जबरदस्त आणि अप्रतिम असं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातो अंकित गरत साहेब यांच्या माध्यमातून मात्र पारगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. 47 धावा धावफलकावर आपण बघतोय प्रथमेश पामाळे. कमालीचं प्रभावित केलंय. प्रथमेश पाटील, साखरे, प्रज्योत पाटील, त्याच्यानंतर ऋग्वेद 3 चांगले गोलंदाज असताना प्रथमेश पामाळेवर विश्वास दाखवलाय संतोष मडवीने आणि तो विश्वास सार्थ ठरवताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण बघितलं तर धावाच्या स्वरूपात कुणाल बाद होतोय. इथून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावर 48. एखाद मोठा फटका तुम्हाला 50 पार करून जाईल. इथून 4 चेंडू आहेत म्हणजे सर थोडीशी धावसंख्या कमी वाटते आपल्याला. आशिष जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत एक मोठा 2 मोठे फटके येण्याची शाश्वती आहे. जसा त्याने खेळ खेळलाय 200हून जास्त स्ट्राईक रेट त्याचा आहे. त्याचमुळे तो डेस्परेटली स्वतःकडे स्ट्राईक घेतोय जे गरजेचं आहे. चांगल्या खेळाडूच्या पक्षात जास्त चेंडू आले पाहिजेत आणि म्हणूनच 16 चेंडूमध्ये त्याने 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्याच्या वतीनं 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. त्याचमुळे अपेक्षा आपण बांधून ठेवू शकतो आशिषकडून की या पुढच्या 4 बॉल्समध्ये तो 2 बॉल तरी सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. पाहूया त्यासाठी आता प्रथमेशचं प्रत्युत्तर कसं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग मारा होता. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू 49 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. न्यू मॅन इन अक्षय पाटील. ॲज अ गोलंदाज म्हणून अक्षय पाटील ची या संघामध्ये आपण वर्णी बघतोय. एक तेज गोलंदाज म्हणून बहाडोलीचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आशिष पाटील. या वेळेला आपण बघतोय फुल टॉस चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर केलंय. नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांनी. इथून आपण बघतोय षटकार येतोय. हे मात्र चेक करतील आणि तिसरे पंच डिसिजन कळवतील आपल्यापर्यंत.
मनोज सर, ॲज आय सेड अर्लियर, आशिष स्ट्राईक स्वतःकडे का घेतोय? कारण त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे आणि तो डिलिव्हर करतोय सुद्धा या शेवटच्या षटकामध्ये. आणि तर फुल टॉस मिळाला होता. जो फलंदाज सेट झालेला आहे त्यांना फुल टॉस देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा भरणं, आणि त्या फुल टॉसचा त्यांनी फायदा उचलला सुद्धा. अंपायर डिसिजन इज नो बॉल, आणि आता फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. आणि पाहूया, अजित सर त्या ठिकाणी तपासणी करतायत. षटकार आलेला आहे. 6 तर मिळाले आहेत, पण आता 6 की 7 त्याची तपासणी. ते बोलले की तुम्ही नो बॉल दिलेला होता आणि DRS ची माग केली, असं फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. डिसिजन रिव्ह्यूज केला गेला, डिसिजन त्यांनी माघारी घेतला आणि इथे आपण बघितलं तर फेअर डिलिव्हर आहे. चेंडू पडलाय प्रथमेश पामाळे यांचा, तिसरा. आता चौथा चेंडू घेऊन येतोय. 55 वर 5 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. करंट रन रेट 10चा आहे. इथून आपण बघतोय कशा पद्धतीने धावा जमवल्या जातील. इथून 1-2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्थिती वीर तानाजी पारगाव संघाची बघायला मिळेल. परंतु सध्या खुश असतील प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरेचे खेळाडू, खास करून संतोष मडवी असतील, मोहित मडवी असतील, जयेश केणे असतील, प्रथमेश पामाळे असतील. या वेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय बिग हिट आपल्याला बघायला मिळाला. अट्टहास का केला होता स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा, याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. 61 धावा धाव फलकावर 5 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. फास्ट अँड फ्युरियस, फॅब्युलस, फॅसिनेटिंग बॅटिंग बाय मिस्टर आशिष. जेव्हा गरज आहे तेव्हा आपल्या संघासाठी तो ठामपणे उभा राहिला, आणि त्यांनी आतापर्यंत 18 चेंडूंमध्ये 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. जसं मी उल्लेख केला की अगदी फ्लॅट ट्रॅक सरफेस आहे, पण फुलटॉसवर तर फलंदाजाला खेळपट्टी कशी आहे तो फरक पडत नाही. ती थोडी मागे बाईक आहे ना कॅमेऱ्याच्या मागे, त्या थोड्या बाईक तिथून पडद्याच्या मागे आणून ठेवल्या तरी चालतील. धावा झाल्या धाव फलकावर 61. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण विचार केला तर पहिला चेंडू डॉट बॉल आला होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आशिष पाटील हात खोललेले आहेत आपले. इथून 2 चेंडू आहे, 2 चेंडूंवर 2 बाउंड्रीज आल्या, एक चौकार एक षटकार, तर 50 धावा होतील. आशिष पाटील तिसरं अर्धशतक लगावेल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. 10.76च्या सरासरीने संघ पुढे जाताना. प्रथमेश पामाळे थोडी घाई करा प्लीज. षटक क्रमांक आपण बघितलं तर शेवटचं षटक आहे. इथून आशिष फटका तर चांगला खेळलाय. मोहित मडवी पुढे येतोय. चेंडूला उचलून फेकेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा. शेवटचा चेंडू असेल. एक फायटिंग टोटल जी हवी होती ती इथे उभी राहताना आपल्याला बघायला मिळते. चला आई, एकविरा ग्रुप माकणे आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी या. डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि आई एकविरा ग्रुप माकणे दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय प्रथमेश पाटील. पुढे येतोय. चेंडूला उचलून फेकेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अक्षय बाद झालाय. धावा झाल्या धाव फलकावर 64 आणि विजयासाठी 65 धावांचं लक्ष समोर असेल. मी विनंती करेन आई एकविरा ग्रुप माकणे आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा दोन्ही संघाच्या संगणकांना आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. तुम्हाला पहिल्या डावातील 6 षटक पूर्ण झाल्यानंतर कॉल केला होता. त्यानंतर अधूनमधून आम्ही 3-4 कॉल केले. अजूनपर्यंत दोन्ही कर्णधार इथे हजर नाहीत. थोडी खेळाडू वृत्ती दाखवा आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहण्याची कृपा करा, मेहरबानी करा आमच्यावर. स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. साहिल
हे 2 वर बाद झाले. आशिष पाटील यांच्या नावात 43 धावा. तन्मयचा खेळ 0 वर संपला. अनिकेत घरत यांच्या वतीनं 10 धावा. चांगली पार्टनरशिप अनिकाने आशिषची. त्यानंतर विकास आले, त्यांनी एक षटकार खेचला पण ते जास्त काळ टिकाव धरू नाही शकले. कृणालचा खेळ 0 वर संपला आणि अक्षय सुद्धा 0 वर बाद झाले. तर ओव्हरऑल चांगली बॅटिंग आशिषच्या वतीनं संघाला मिळाली. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स संघाकडून संतोष मडवी 2 षटकं, एकही विकेट त्यांच्या खात्यात नाही, 17 धावा खर्च केल्या. जयेश किणी 2 षटकं, 3 विकेट्स मिळवत त्याने 19 धावा खर्च केल्या. मोहित मडवी यांचं 1 षटक 11 धावांचं राहिलं आणि प्रथमेशचं 1 षटक 17चं राहिलंय. तर ओव्हरऑल 64 बनले आहेत 6 ओव्हर्समध्ये आणि 65 चेस करायचे आहेत 36 बॉल्समध्ये. 36 चेंडू, आवश्यकता 65 धावांची. चला आपण लगेच दुसरा डाव चालू करतोय. टॉससाठी जसा कॉल दिला गेलेला आहे बघा, ही तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे आणि अशा वेळेला मग ते ट्रॅफिकचं कारण किंवा उशिरा येण्याचं कुठलं दुसरं कारण सांगू नका. आणि स्पर्धा महत्त्वाची असताना स्पर्धेमध्ये आपलं योगदान लागतं, ते योगदान फक्त योग्य त्या वेळेवर येऊन द्या अशीच अपेक्षा आम्हाला आहे. पुढचा सामना खेळवला जाणार आहे तो म्हणजेच एकवीरा ग्रुप माकडे वर्सेस डॉन किलर बिरवाडी सरपाडा. ऋषभ प्रज्योत वॉरियर्स साखरे, आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आदरणीय सन्माननीय कमळाकरजी पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे चे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन च्या वतीने आपलं शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम. या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या समोर जोडले गेले ते विश नेटवर्क या चॅनलवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं करूया आपण मनपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. पहिला डाव समाप्तीवर झाल्यानंतर आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ नीड 65 रन्स फ्रॉम 36 बॉल्स. मनोजी पाटील वेलकम. या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. या अगोदर मीरा भाईंदरचा आवाज आपण ऐकलात. मनोजी पाटील यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत आशिष पाटील, कॅच ड्रॉप. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. आशिष पाटील फार वेगाने आले होते. साहिल कुडू काल आपण बर्थडे सेलिब्रेशन आपण पाहिलं भव्य दिव्य व्यासपीठावर. एक चांगला हरहुन्नरी खेळाडू आहे, नवतरुण उभारता सितारा खेळाडू. चांगला बॉल होता. जयेश किनीला ह्या वेळेला बीट केले परिपूर्णतः. समीर घरत यांच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आपण पाहू शकाल. काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना वी फॅक्टर मध्ये बॉल फार वेगाने निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल
9+4 मिळतील 5. गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. थँक्यू. पोस्ट टेपिंग पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं परफेक्ट डिसिजन यावेळेला विरल नायर सरांचं पाहायला मिळालं. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळत असताना अप्रतिम फ्री हिटचा बॉल होता. गौरव किनी यावेळेला चाचपडले गेलेत आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावां करता लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार अग्री प्रीमियर लीग चौकार. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, उन्हाकवा बोटीनं फिरवाल का. बॅक 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या प्रिशा प्रज्योत वॉरियर साखरे टीम 10 वर जाऊन पोहोचले गेले. जयेश किनी भन्नाट फॉर्मामध्ये असलेला यंदाचा हंगाम 2025 ला आपण गुड बाय केलं. इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण पाहिलं 2026 ला सुरुवात झाली आणि काय बेधडक सुरुवात होताना विपुलजी वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. 1 रन तर मिळेल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड संतोष मडवीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रणनीती मनोजी पाटील वेगळी आहे. आज हेमेंद्र घरतला ओपनिंग बॅटर म्हणून पाठवले गेले. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. साहिल कुडू या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करतोय. 4 बॉलमध्ये 9 जयेश किनीच्या बॅटमधून. जयजी पाटील भाऊ गोटे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रवीण पाटील लाडके बॉस म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. बॅटची एज जरूर होती. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. फार वेगाने 1 रन कंप्लीट केली गेली. एकेरीने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय अग्री प्रीमियर लीगचा तडका पाहायला मिळतोय. पर्व 9 मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची अग्री समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. या स्पर्धेची आतुरता लागलेली असते ती प्रत्येक अग्री बांधवांना आणि त्यामुळेच हा फेस्टिवल आहे. फुलटॉस बॉल जरूर होता. 1 रन मिळेल. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया आता थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी मनीजी पाटील आहेत. मी कमलाकर पवार सरांना विनंती करेन जे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा साखरे की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स टॉस होतोय 2 संघादरम्यान. एका बाजूला आहे आई एकविरा ग्रुप माकडे आणि दुसऱ्या बाजूला असेल डॉन किलर बिरवाडी सरपाडा. आदरणीय कमलाकर पवार साहेब सर, मुख्याध्यापक, शिक्षणाचा प्रसार करण्याचं काम, पूर्ण गाव शिक्षित कसं होईल त्यासाठी नेहमीच त्याचं प्राधान्य राहिलेलं आहे आणि आता या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या पवार सर, आपल्या शुभ नाणेफेकीचा कॉल केला जाईल. APL किंवा 2026 असा कॉल द्यायचा आहे. हू विल गोइंग टू कॉल? चला, डॉन किलरची कॅप्टन दिली कॉल. स्पिन दी कॉइन सर. 2026 असा कॉल, पण नाणेफेक जिंकलेली आहे आई एकविरा ग्रुप माकडे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन सर आपण पुन्हा एकदा मुख्य मंचावर असं व्हायचं आहे. थोडक्यात आपण चर्चा करूया कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करणार. 8 पर्वांचा प्रवास कसा राहिलाय? खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. आवडलं सर्व. टीम चांगली बनले मनासारखी? हो, खूप चांगली टीम आहे. सर्व यंग आहेत आणि चांगला सर्व परफॉर्मन्स देतात. ते बघून आवडलं. फलंदाजी करायची आहे, निर्णयाकडे कसं पाहतोयस? सकाळचं सत्र आहे. आम्ही टॉस जिंकल्याचं तर फिल्डिंग घेणार होतो पण मनाच्या विरुद्ध गेलं आहे. तर बॅटिंग करताना आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांच्या मनासारखं क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. तर नाणेफेक जिंकून आई एकविरा ग्रुप माकडे संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आपण आहात विश नेटवर्क या YouTube वाहिनीवर पाहतोय आगरी प्रीमियर लीग सीझन 9. समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे, सोबत असतील मनोजी पाटील. धन्यवाद.
चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर परिवर्तन केले विकास, अर्थातच गौरव किनीला आपण पाहतायत. विजयासाठी लक्ष्य 65 धावांचं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय आणि सेकंड अटेम्प्टला प्रफुल्ल वजे अर्थातच पिंटू याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि एक कॅच कॅरी होत असताना पाहायला मिळतोय. जयेश किनी 7 बॉल 16 रनची एक अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मनोजी पाटील आज दुसरा दिवस 16 धावा जयेश किनीच्या बॅटमधून आपण पाहताय. सातत्य आहे या खेळाडूकडे, महत्वपूर्ण विकेट मिळाली. चला जयेश किनी, सर्वप्रथम आपण लगेच 30 यार्ड सर्कल सोडायचं आहे. तिथे थांबू नका जयेश किनी. 45 सेकंदामध्ये दुसरा खेळाडू हा क्रीजवर आला पाहिजे, ह्याची दक्षता सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर गेले तरी चालतील परंतु 45 सेकंदामध्ये दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे, हे सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. कारण वेळेचं बंधन आहे, त्यासाठी मात्र ही सूचना आपण सर्वांनी लक्षात ठेवा. इथून 19 वर 1 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. इथून सावध पवित्रा घेऊन सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी सुद्धा आपण प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. यानंतर होणारा सामना जो आपण पाहताय टॉस झालेला आहे. आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपण या फिलअप करा आणि सबमिट करा लगेच. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अनुभवी गोलंदाज विकास किनी अर्थातच गौरव किनीला आपण पाहतायत. विकास हे नाव क्वचित आणि कदाचित परिचय असेल परंतु गौरव किनी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. मोहित मडवी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, हलकेशी शफल होऊन काढण्याचा प्रयत्न केला. आशिष पाटील फार वेगाने आले आणि ते ओव्हरथ्रोच्या स्वरूपात चौकार मिळेल की काय. धावतायत जणू काही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मॅरेथॉन मध्ये धावतायत परंतु बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि सरळ निघून जाईल. 4 धावांकरता मिळतील या ठिकाणी धावा. या एकंदरीत आशुतोष व्यवहारी दर्शवतायत की 5 धावा यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजी पाटील या धावा विचार करण्यासारख्या असतील त्याचा उल्लेख डेफिनेटली होईल. खरोखरच कारण ऑलरेडी धावफलकावर धावा कमी आहेत वीर तानाजी पारगाव संघाच्या आणि ज्या पद्धतीने ओव्हरथ्रोच्या 4 धावा येतात तर कुठेतरी गोलंदाजाचं खच्चीकरण होईल इथे. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लागोपाठ 3 डॉट बॉल फेकले गेले होते आणि त्यानंतर जिथे सिंगल नव्हती धावपात स्वरूपाचा गडी बाद झाला असता तिथे 5 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून शेवटच्या चेंडूवर 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांच्या खेळानंतर 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. डॉन किलर बिरवाडी आणि एकविरा ग्रुप माकणे दोन्ही संघाचे जे आयकॉन खेळाडू आहेत आपण येऊन आपली प्लेइंग 11ची लिस्ट भरून द्यायची आहे इथे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 आपण पाहतायत. आता विजयासाठी 24 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण. दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये क्वालिटी ऑफ क्रिकेट आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात एकच चर्चा फक्त रंगली, 2 खेळाडूंची चर्चा रंगली. एका साईडला अमित पाटील आपण पाहिलं त्याने जबरदस्त खेळ साकारत असताना 94 नॉट आउट ही मात्र त्याची बहारदार खेळी त्याच्या करिअर मधली सर्वोत्तम ठरली गेली. आणि पंकज पाटील पालन यांचं ते अर्धशतक प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये मॅग्निफिसंट बॅटिंग. 25 ला 1 आतापर्यंत आपण पाहताय. 40 रनची आवश्यकता. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता हेमेंद्र घरत परंतु गौरव किनी त्या ठिकाणी विचार विनिमय करत धावत गेले होते. कॅच काही कॅरी करू शकले नाहीत आणि पाहता पाहता हेमेंद्र घरतच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. इथून मनोजी पाटील पार्टनरशिप बिल्ड होणं फार गरजेची गोष्ट असेल प्रिशा प्रज्योत वॉरियर्स या टीमला. तर एका साईडला विकेट्स आणि डॉट बॉल या 2 गोष्टी मायने राखणार आहेत.
सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. सामना 50-50 आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल पारगाव संघाला, तर दुसऱ्या बाजूने चांगली पार्टनरशिप करावी लागेल ती साखरे संघाला. दोघांकडे समान संधी आहे. इथून जो चांगला करेल तो मात्र विजयाच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. साहिल कुडूचा हा चेंडू पंचांकडे लावड अपील आपल्याला बघायला मिळते. चेंडू निर्धाव निघून गेलाय. गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. फलंदाज मात्र क्रीज सोडलं गेलं इथे, कारण इश लागली असेल आणि हेच कारण आपण बघतोय की डिसिप्लिन ही खेळाडू वृत्ती आहे हेमेंद्रची आणि ह्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत आपण एक छोटीशी धून ऐकूया. थँक्यू डीजे, थँक्यू. निलेशजी वजे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण कमळाकर पवार सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे मुख्याध्यापक आहेत, प्रिन्सिपल या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 22 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण. विकेटवर विकेट जरूर गेलेत. निलेश वजे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आल्या आल्या स्विच हिट खेळण्याची तयारी प्रथमेश बामाळेने दाखवली होती, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये हा बॉल येऊ शकला नाही. धन्यवाद कमळाकर पवार सर, आपण उपस्थित राहिलात, आम्ही आपले आभारी आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. साहिल कुडूची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते, त्याचा अप्रोच इंटेंट जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. 28 ला 2. तिसरं षटक हे प्रगतीपथावर राईट ओव्हर द विकेटने. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉल मात्र या वेळेला टप्पा पडल्यानंतर टॉस झाला. डबल एचा ब्रँडचा बॅटचा वापर केला जातोय. आतापर्यंत आपण पाहिला तर काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. समोरचा अँगल पहा, अप्रतिम हलकासा वळण घेणारा बॉल, फिंगरचा वापर, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, खूप चांगला बॉल होता. यावेळेला ऑन साइडला मोहित मडवीच्या बॅटमधून अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय मोहित मडवी. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एकविरा चषक घुमतोय क्रिकेटचा. लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला एकविरा चषक 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी, यंदाचा कालावधी 5 दिवसांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि रुपेशजी पाटील यांची सुद्धा मेहनत या मैदानाला अफलातून आपल्याला पाहायला मिळते. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मनोजी पाटील मोहित मडवीला आपण पाहतायत, कारण त्याचे गुरु आहे संतोष मडवी आणि त्यांच्या पावलोपावली मात्र या ठिकाणी जरूर विचार विनिमय करून चांगलं गेम प्लॅनिंग करत त्याच पद्धतीने बॅटिंग करण्याचा एक निर्धार यावेळेला पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ झालाय. 35 ला 2, 35. आता बॉल आहेत 18 बॉलमध्ये पिशा प्रज्योत वॉरियर्स टीमला 30 रनची आवश्यकता असेल. काय म्हणतील मनोजी पाटील, ज्या पद्धतीने आता त्या रणनीतीने चाललेत, गेम प्लॅनिंगने चाललेत, कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते विजेते ठरतात. तसंच तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मोहित मडवीचं मी कौतुक करेन, कारण षटकारानंतर एक सिंगल धाव घेतली त्याने. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, कारण त्याला हवं आहे की हा विजय खूप महत्त्वाचा आहे. त्याला ठाऊक आहे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मजबूत खेळाडूंचा भरणा आहे प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे या संघामध्ये, परंतु 2 पराभव त्यांना पत्करावे लागले होते आणि आजच्या दिवसात पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून 2 गुणांची कमाई करून आज आत्मविश्वास उंचावण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना आपल्याला मोहित मडवी बघायला मिळतोय. येस, डेफिनेटली, ॲब्सोल्युटली राईट. विनोदजी पाटील यावेळेला उपस्थित झाले. दिलीपजी यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष सुस्वागतम. सरपाड्याचे अनमोल रत्न. स्विच हिटचा फटका जरूर खेळला गेलाय. चांगली रणनीती आखली गेली. फटक्याला बरोबर एक्झिक्यूट केलं. डीप बॅकवर्ड पॉइंटला 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रिशा प्रज्योत वॉरियर्स टीम 37 ला 2,
षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आहे. 2 ऑनफिल्ड पंच आशुतोष व्यवहारे सर, विरल नायर सर आपण पाहतायत आणि अजित म्हात्रे सर हे 3 पंच या स्पर्धेत. अप्रतिम ऑन साईडला खूप पायावरचा चांगला बॉल होता, परंतु चांगल्या बॉलला चांगला सन्मान सुद्धा दिला आणि मनगडाचा वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. टिप मिड विकेटला बॉल जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 38 या धावसंख्येवर. अमर पाटील, साहिल पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, समोरच देवानंद वशीर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष. 38ला 2. मनोजी पाटील इथे ब्रेक थ्रू खूप मायने राखणार आहे. नक्कीच, कारण विकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही जर विकेट घेतले नाही तर हा सामना तुमच्या हातातून निसटून जाईल, यात काही शंका नाही. आणि ती कामगिरी करण्यासाठी गौरव किणी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ होताना प्रथमेश पामाळे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 39, 39 धावा. सागर तरे मात्र त्यांच्या मुखातून आवाज निघताना की फेकू नको, बॉल हातात ठेव. आणि या गोष्टी मायने राखतात. कधी कधी तुम्ही बॉल फेकता घाईघाईमध्ये आणि त्यावेळेला ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, जसं चौकार आला होता. संघाची धावसंख्या 39. गौरव केनीचा बॉल यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज बाद होईल. मोहित मडवीला परतावं लागेल की प्रथमेश पामाळे. मोहित मडवी या वेळेला बाद होईल. आदरणीय सन्माननीय सदानंद गणू वजय साखरे भाई यांच्याकडून 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे मुख्याध्यापक कमळाकरजी पवार सर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरिता 1000 रुपये आल्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून आपलं सुद्धा सर धन्यवाद. इथून विकेट मिळेल. मोहित मडवी आपण पाहतायत. गौरव किनीने परफेक्ट जाणलं होतं की प्रथमेश पामाळे यांनी क्रीज सोडली नव्हती. संतोष मडवी, पिंट्या दादा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं, 2 ते 3 मोटरसायकल ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. स्ट्रगल मात्र पिंट्या यांच्याकडून शिकलं पाहिजे. नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंना आतापर्यंत चांगली फिटनेस त्याच पद्धतीने पाहायला मिळते. तीच दहशत जाणता राजा चषक खार्डी महेशजी भोईर यांच्या स्पर्धेमध्ये ती पाहायला मिळाली. आणि खार्डीच्याच मैदानात मनोजी पाटील अजून एक स्पर्धा येते आपल्या वसई विरार पालघर जिल्ह्याचा अभिमान. एक स्पर्धा आई कोसमाई चषक 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. 5 लाखाची ती स्पर्धा. यंदाच्या वर्षात त्यांनी सुद्धा कष्ट घेतलेत मैदानाला. 40ला 3. अप्रतिम चांगला फटका तर आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला बिटवीन द गॅप मध्ये सरळ बॉल निघून चाललाय. 4 रनसाठी चौकार. गुड शॉट. कमळाकर पवार सर नावझे यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल खूप खूप ऋणी आहे. चांगला फटका यावेळेला खेळला होता. गॅप शोधला होता. शॉट सिलेक्शन चांगले आहेत प्रथमेश पामाळेकडे आणि त्याचा पुरेपूर अंदाज बांधत असताना पाहायला मिळतोय. वेगवेगळे कॅमेरा सहित आपण पाहतायत. अँगल क्रिएट करत असताना विश नेटवर्कचे संपूर्ण कॅमेरामॅन. 44 धावा झालेत. गौरव महाग ठरला गेला आतापर्यंत. यावेळेला स्विच हिटचा फटका. तिलक वर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये. वॉट अ शॉट. प्रथमेश पामाळे ब्रँड आहे उमरोळीचा. सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरता. लई दिसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. थँक्यू. पहा काय ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ग्रीप बदलली होती. पोझिशन मध्ये आले. स्वतःला स्विच केलं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतो ना त्यावेळेला सॅटिस्फाईड मिळतं आणि सरळ बॉलला फेकून दिला इनटू द स्टँड. षटकार आणि संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. आता 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. काय म्हणतील मनोजी पाटील प्रथमेश पामाळीच्या बॅटिंग बद्दल.
तत्पूर्वी मी विनंती करेन पारगाव संघाला आपल्याकडे 4 मिनिटांचा वेळ आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ही टाइम आहे, ही वेळ आहे, त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. नक्कीच प्रथमेश पामाळीचं कौतुक करेन. 4 चेंडूमध्ये 12 धाबा जी मजबूत स्थिती आणून दिलेली आहे प्रथमेशने मैदानाच्या आतमध्ये. इथून आता 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये घेऊन येईल प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरी या संघाला. एका बाजूने आपण बघतोय अक्षय पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, तेच गोलंदाज आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय प्रथमेश पामाळीची बॅट तळपलेली आहे, या धावा होऊ शकतात 12 मध्ये 15. एका बाजूने संतोष मडवी हा सुद्धा गोलंदाज आहे. एक जादुई गोलंदाजी करावी लागेल. परंतु संतोष मडवीच्या बॅट मधून आपण बघतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता आणि चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षाच्या वरून 6 धावांकरिता. सामना लवकर संपवण्याच्या तयारीत आहेत 2 बॅटर. आपण बघतोय ज्या पद्धतीने आपण बघितलं की स्टान्स होता, एक पाऊल फक्त पुढे टाकलं, एक पाय फक्त पुढे घेतला डावा पाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरिता. कडक शॉट होता या वेळेला जुने दिवस आठवले. संतोष मडवीची बॅटिंग अशाच प्रकारची बहरली होती. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. आशिष पाटीलला बीट केलंय आणि बॉलने आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार, गुड शॉट. फक्त आता 5 रनची आवश्यकता आहे. चान्स घेतला होता यावेळेला आपण पाहिलं तर बॉटमहँडचा चांगला वापर करतो, फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो. 3007 आशिष पाटीलला बीट केलं. 60 धावा. आदरणीय जयवंतजी पाटील साहेब, प्राजक्ता प्युरिफाईड वॉटर आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. या मैदानावर जे वेगवेगळे स्टँड आहेत प्रत्येक संघाचे, त्या स्टँडमध्ये पाण्याची व्यवस्था करा अशी आपणास नम्र विनंती आहे. 61 धावा धावफलकावर. विजयासाठी आता फक्त 4 धावांची गरज आहे. आदरणीय सहदेवजी पाटील साहेब, पोलीस पाटील साखरे यांच्यासाठी ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. बॅटचा टो लागतोय. एकंदर मिळेल दुसऱ्या रनसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली बॅटिंग प्रिशा प्रज्योत वॉरियर्स टीम कमबॅक करत असताना पाहायला मिळते. तर एका साईडला वीर तानाजी पारगाव टीम स्ट्रगल करते. अक्षयचा हा बॉल, यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्या बात है. 30 दहशत आणि तोच दरारा. टायगर अभी जिंदा है. व्हाट अ शॉट, क्लास फिनिशिंग टच. संतोष मडवी पिंट्या दादाच्या बॅटमधून मात्र यावेळेला अप्रतिम फटका, तंत्रशुद्ध फटका. काय फोरआर्मचा वापर केला होता. टक्कन आवाज आला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी हंसराज रवींद्र गरज, संजय जयराम पाटील यांच्या कटआउटच्या वरून 6 धावांकरता फॅब्युलस बॅटिंग. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची, वेळेची दिरंगाई न करताना. थँक्यू. ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा सामना होईल जो कालच्या दिवसातला पेंडिंग